तर ते राहुल गांधीला एकदम पोरकट समजतात. बरं. कारण की राहुल गांधींनी जेव्हा इटली नक्कीच. पण जेव्हा अनिलजी, एक गोष्ट आता आपण प्रेक्षकांना पण ती सांगितलेली नाही या कार्यक्रमामध्ये, कारण आज काही अंश आपल्याला वेळ कमी पडलाय. पण आज शरद पवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा काँग्रेसचं कौतुक केलेलं आहे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात, आणि त्यांच्याच पक्षाच्या विद्याताई चव्हाण आता आपल्या सोबत आहेत. आता मी त्यांच्याकडे जाते. विद्याताई, एकंदरीत संजय राऊतांनी आज केलेलं विधान, त्याच्यानंतर शरद पवार यांनी आज कार्यक्रमामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचं केलेलं कौतुक, या सगळ्याचा संदर्भ बघता या विलिनीकरणाशी कुठेतरी पक्षातनंही तुमच्या सहमती आहे का? पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या अनुषंगाने असा प्रश्न जनतेला कदाचित पडू शकतो. तुमचं काय मत आहे? नाही, असं काही विलिनीकरणाचा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी बरोबर किंवा काँग्रेस बरोबर विलिनीकरण करा असा काही प्रश्न पक्षामध्ये नाहीये. त्यावर काही चर्चाही नाहीये. आणि आपण आपला पक्ष तळागाळात जाऊन मजबूत कसा करता येईल, अजूनही शरद पवार साहेबांचे विचार समाजामध्ये पूर्णपणे रुजवण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांच्या जी फौज आहे तिने कामाला लागलं पाहिजे, महिलांना कामाला, असंच झालंय. म्हणजे संजय राऊतांनी जो सल्ला दिला आहे त्याच्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे की हा सगळा निर्णय जो आहे आमचे पक्षश्रेष्ठी आणि त्यावेळेस म्हणजे शरद पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळेस त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत विचार विनिमय करूनच तो निर्णय घेतला होता. अत्यंत विचार विनिमय करून एक विचारधारा घेऊन नवीन पक्षाची स्थापना केली, ज्याचा आज वर्धापन दिन होता. पण या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये 30 मिनिटाच्या भाषणामध्ये 20 मिनिटं काँग्रेसबद्दलच आज शरद पवार बोलले, म्हणून पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण होतो. राऊतांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने नाही, हे सगळं बघता हा प्रश्न वारंवार येतोय. विद्याताई, नाही, बरं का, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कारकिर्दीची आणि मोदींच्या कारकिर्दीबद्दल पवार साहेब बोलले. आणि दुसरं म्हणजे आता जो काय निर्णय करायचा आहे तो आमचे पक्षातले सगळे सहकारी बसून निर्णय करतील. परंतु सध्या तरी आम्ही पक्ष आमचा कसा मजबूत होईल. आणि आता माझ्या आधी ज्यांनी जे कोण होते ते मला कळलं नाही, त्यांनी सांगितलं की राहुल गांधींना पोरकट समजतात वगैरे. असं कधीही पवार साहेबांचं विधान कुठलंही नाहीये. परंतु राहुल गांधी पण प्रगल्भ झालेले आहेत, प्रियांका गांधी पण प्रगल्भ आहेत, काँग्रेस पण खूप चांगले आहे. आम्ही काँग्रेसमधूनच बाहेर पडून वेगळे आलेलो आहोत. परंतु आता आम्ही त्यांच्याबरोबर जाणार की नाही हा निर्णय सर्वस्वी पवार साहेब आपल्या सहकाऱ्यांबरोबर बसून ठरवतील. परंतु आता तरी तुर्तास तरी काहीही शक्यता नाही. ओके, ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते फक्त विद्यार्थी, आधीच बोलणारे अनिल भोंडे होते भाजपचे खासदार, आणि आता भाई